हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये. तर आजचा वार आहे बघा रविवार, आणि आज रविवारच्या दुपारच्या जेवणामध्ये काय करणार आहे भाजी रेसिपी ती पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि 10-15 दिवस झाले चॅनलवरती काही व्हिडिओ मी अपलोड केलाच नव्हता. माझ्या कारण पण तसंच होतं, त्यामुळे मला ब्लॉग काय बनवायला जमलंच नाही. आणि म्हणलं चला आज भाजी काय करणार आहे ती पण शेअर करू. तर आज मी करणार आहे पनीर आणलेलं आहे. असं माझ्या मिस्टरांनी सकाळीच आणून दिलं होतं, पण घरातले काम वगैरे पहिले उरकून घेतले. दळण पण संपलं होतं, तर दळण पण करून आणलेलं आहे. आणि आता वाटाणा आणि पनीर फ्लावरची भाजी करणार आहे. तर फ्लावर आहे घरामध्ये अगोदरच, आता फक्त पनीर आणि वाटाणा आणलेला आहे. तर वाटाणा असं पॅकेट मधलाच आणलेला आहे, आणि पनीर असं पॅकेट मध्ये नाहीये, तर सुट्टच पनीर असं घेतलेलं आहे. तर दोन पॅकेट आहेत वाटाण्याचे. तर आज पनीर वाटाण्याची रेसिपी पण करणार आहे, ती पण शेअर करते. अगोदर पीठ मळून घेते, कारण दुपारचा स्वयंपाक काहीच केलेला नाही आणखी. म्हणजे आपण घरातले काम उरकून घेऊ आणि नंतर मग ब्लॉगला पण सुरुवात करू. आणि भाजी काय करणार आहे ती पण शेअर करू तुमच्यासोबत. आणि कुणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा. तर अगोदर मी हे ठेवते, अगोदर तसंच साईडलाच ठेवते कारण थोडा बर्फ आहे त्याच्यामध्ये. आणि पनीर फ्रीज मध्ये ठेवते. तर त्या अगोदर मी पीठ मळून घेते चपातीसाठी. भाजी वगैरे कट करेपर्यंत पीठ पण छान भिजत त्या तोपर्यंत. तर हे वरतीच ठेवते, हे 2 पॅकेट वरतीच ठेवते. अगोदर पीठ मळून घेते. भाजी करण्याच्या अगोदर इथं मी पीठ मळण्यासाठी घेतलेलं आहे. तर सकाळीच पीठ पण दळण करून आणलं होतं आणि डब्यात लगेच ठेवलं. तर डब्यात पीठ नाही आणत मी, असं पिशवीतच आणलेलं होतं. आणि मोठ्या डब्यात पीठ ठेवत असते. आणि जितकं चपाती करण्यासाठी पीठ पाहिजे होतं तितकं मी इथं घेतलेलं आहे असं. आणि त्यानंतर आज मी चपाती अशा साध्याचं नाही करणार, थोडंसं कस्तुरी मेथी पण टाकणार आहे, कारण छान होतात अशा. पण कधी आपण पुरी करताना कस्तुरी मेथी, थोडं ओवा आणि मिरची पावडर टाकली तर छान पुऱ्या होतात. पण मी चपाती करताना आज इथं थोडीशी कस्तुरी मेथी पण घेतलेली. तर अशी थोडीशीच कस्तुरी मेथी टाकलेली, मीठ टाकलं, कस्तुरी मेथी पण टाकून घेतली. आणि छान इथं असं पीठ मळून घेते. कस्तुरी मेथीने पण चपातीला छान चव येते. आणि रोज तर नाही टाकत आपण, कधी तर अशी भाजी वगैरे वेगळी करायची असेल तर टाकत असते कधीतरी. आणि इथं छान पीठ पण मळून घेते. आणि बाकीचे तर घरातले सगळे कामं उरकून घेतले होते. किचन वगैरे क्लीन करून झालेलाच होता माझा, स्वयंपाकच राहिला होता दुपारचा. तर इथं पिठाचा पण छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर घट्ट असं पीठ छान मळून घेतलं, मोठ्या ताटात पीठ मळून घेतलेलं आहे. आणि हे थोड्या वेळात असं टोपमध्ये ठेवते झाकून भाज्या वगैरे कट करेपर्यंत. आणि ताट पण भिजण्यासाठी ठेवते, म्हणजे पीठ ताट पण भिजेल, लगेच घासताना निघेल. त्यामुळे हात इथं मी स्वच्छ धुवून घेतले. आणि भाज्या इथं घेतलेले आहेत आता कट करण्यासाठी, कांदा, टमॅटो आणि 2 बटाटे घेतलेले. तर बटाटा थोडा मातीने भरलेला होता, त्यामुळे मी इथं बटाटा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि लसूण पण इथं घेतलेलं आहे. इथं ना वाटाण्याचे असे 2 पॅकेट आणलेले आहेत. आणि पनीर घेतलंय, 2 बटाटे घेतलेले. आणि फ्लावर आधीच आणलेला होता, थोडा अर्धा केला होता, अर्धा ठेवला होता. आणि 2 टमॅटो आणि 3 कांदे घेतलेले आहेत. आणि लसूण आणि अद्रक. आणि इथं मी अगोदरच असं पीठ छान असं मळून ठेवलेले. तर आता हे सगळं कट करून घेते. इथं अगोदर ना मी पनीर कट करण्यासाठी घेतलं आहे. तर पनीर मी 1 पावशेर घेतलेलं आहे. तर घरी पनीर बनवलं तर असं होत नाही माझ्याकडून, त्यामुळे मी कधी पण असं बाहेरचंच पनीर आणत असते. आणि पनीर अगोदर कट करून घेते. आणि पनीरचे मोठेच असे तुकडे करून घेतलेले. सगळे इथं भाज्या पण मला कट करून घ्यायच्या आहेत. त्या अगोदर इथं पनीर कट करायला घेतलेलं आहे. आणि भाज्या कट होईपर्यंत मी इथं गॅस ऑन करून कढई पण ठेवणार होते. तर म्हणलं अगोदर तर कढईच ठेवू गरम होण्यासाठी. तर पनीरचे तुकडे करून घेतले, एका प्लेटीत ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर इथं मी कढई गरम करण्यासाठी ठेवणार होते. तर भाज्या काही थोड्याच होत्या, त्यामुळं म्हणलं पटकन होणार होत्या कट होऊन. त्यासाठी इथं मी कढई पण बारीक गॅसवरतीच ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. आणि पनीर कट करून एका प्लेटीत काढून घेतलं. आणि इथं वाटाणा पण घेतलेला आहे. तर बर्फही वितळला होता, तर एकच पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे वाटाणा पण. एका पातेल्यात छोट्या काढून घेतला.
आणि तो वाटाणा मी 1 आणि अर्धा पॅकेट घेतलेला आहे. 2 पॅकेट घेतले नाहीत, म्हणलं जास्त होईल वाटाणा. तर पावशेरचा वाटाणा असेल हा, तर 1.5 पॅकेट घेतलं आणि अर्धा वाटाणा तसाच ठेवलेला होता. होईल म्हणलं कशाला पण दुसऱ्या भाजीच्या वेळेस पण. आणि तर वाटाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलं आणि फ्लावर थोडाच होता, मोठाच फ्लावर बटाटा असा मी मोठाच कट करून घेतलेला होता. तर म्हणलं आज मिक्स सगळ्या व्हेज पण थोड्याशा टाकून पनीर पण अशी पण भाजी छान होती. आणि बटाटा पण मी मोठाच तुकडे करून घेतलेले आहेत असे. तर भाज्या सगळ्या कट करून घेते. कढई पण गरम होण्यासाठी ठेवलेलीच आहे. आणि मला वाटण पण ह्याचं करून घ्यायचं आहे अजून, भाजीसाठी जे ग्रेव्ही करायची त्याच्यासाठी पण सगळं मसाला पण करून घ्यायचा होता. तर कांदा पण मी तर 3 कांदे कट करून घेतले. आणि एका पनीर आणली होती बॅग, त्याच बॅगेमध्ये कचरा पण भरून घेतला आहे इथं सगळा. आणि उशीर झाला होता थोडा स्वयंपाकाला, तर पटकन करत होते. 2 टमॅटो पण घेतलेले आहे, पेस्ट करायची होती सगळी, त्यामुळं मोठाच कट करून घेतलं इथं. आणि अगोदर तर लसूण पण घेतला होता सोलण्यासाठी. तर इथं असं बघा पनीरचे पण तुकडे करून घेतले, वाटाणा पण स्वच्छ धुवून घेतला, फ्लावर आणि बटाटा पण कट करून घेतला, कांदा. म्हणजे इथं सगळी भाजीची तयारी करून घेतली होती मी अगोदर सगळं, म्हणजे अशी तयारी करून घेतली की भाजी करायला वेळ लागत नाही. त्यामुळं सगळं इथं अगोदर पटकन भाजीची सगळी तयारी करून घेतली. आणि कढई तर गरम करण्यासाठी ठेवलीच होती. आता इथं मी अगोदर पनीर फ्राय करून घेणार होते. तर इथं मी अगोदर पनीरच फ्राय करायला टाकलेलं आहे. असं सगळं एकत्रच टाकून घेतलं आणि छान असं पनीर पण गोल्डन कलरचं होईपर्यंत फ्राय करून घेते. आणि असं तेल सुटलं पनीरला की छान असं कलर बदलला की लगेच मी पनीर काढून घेते. इथं सगळं पनीर पण छान झालं होतं, असं फ्राय करून तेलातच घेतलं होतं. आणि मी एका पातेल्यात पाणी घेतलं आणि फ्राय केलेलं पनीर मी त्यातच टाकलं होतं, कारण असं ठेवलं की थोडंसं हे होतं, त्यामुळं पाण्यात टाकलं की सॉफ्ट राहतं त्यामुळं. आणि बटाटा आणि फ्लावर पण असंच फ्राय करून घेतलेला आहे. तर अशा भाज्या फ्राय करून घेतल्या तर भाजी पण छान होती, भाजीला चव पण छान येते. त्यामुळं कधी अशी पण भाजी मी करत असते. त्यानंतर इथं मी वाटाणा पण असं छान तेलातच फ्राय करून घेतलेला आहे. तेल सुटलं की वाटाणा छान फ्राय झाला की एका प्लेटीत सगळा वाटाणा मी इथं काढून घेतलेला आहे. वाटाण्याचा पण कलर छान असा बदलला होता. त्यानंतर इथं मी भाजी करण्यासाठी टमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली. आणि दुसरीकडे मी कांदा, तीळ, धने आणि हे सगळं भाजून घेतलं होतं. आणि त्यानंतर मी तर तेल गरम झालं की तमालपत्र, थोडे जे खडा मसाला होता ते टाकून घेतला. आणि हे कांदा, धने, तीळची पेस्ट एकत्र छान मिक्स करून घेतली, परतून घेतली छान तेल सुटेपर्यंत. त्यानंतर मी इथं टमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट होती ही पण छान मिक्स करून घेतली. तर अशी पण भाजी छान होती, चव पण छान येते, सगळे मसाले भाजून वगैरे केले की छान होते. त्यानंतर इथं फक्त मी पनीर मसाला, घरची चटणी, हळद, मीठ हे टाकून सगळं मिक्स करून घेतलं. छान मसाले सगळे परतून घेतले. अगोदर वाटाणा फ्राय केलेला, बटाटा, फ्लावर, पनीर हे सगळं एकत्र टाकून घेतलं आणि छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे इथं मी. आणि भाजीसाठी मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. तर कधी अशी पण भाजी केली तर छान होती, त्यामुळे मी कधी अशी पण भाजी करत असते. आणि सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलं. भाजी पण छान झाली होती, खायला पण छान चविष्ट झाली ती ही भाजी. थोडा वेळ झाकून ठेवलं, 2-3 मिनटं. आणि गरम पाणी केलेलं टाकलेलं आहे. आता जास्त वेळ तर लागला नाही शिजण्यासाठी, कारण भाज्या फ्राय केलेल्या होत्या, त्यामुळं थोडंसं पाणी अगोदर टाकलं आणि एक वाफ झाकून ठेवणार आहे आता इथं थोडं. तर असं थोड्या वेळ झाकून ठेवते. आणि त्यानंतर मी आणखी थोड्या वेळाने बघितलं तर थोडंसं ग्रेव्ही करायची होती, तर पाणी
सगळं हे झालं होतं, त्यामुळे मी थोडंसं गरम पाणी करून आणखी टाकलं आणि छान इथं सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर भाजी होण्यासाठी ठेवलीच होती, तोपर्यंत पीठ पण चांगलं चपातीचं भिजलं होतं. म्हणलं चपाती पण करून घेऊ. तर चपाती करण्यासाठी तवा मी गरम होण्यासाठी ठेवला होता. पोळपाट बेलणं पण घेतलं होतं आणि इथं पीठ छान आणखी एकदा मळून घेते. पीठ छान भिजलं होतं आणि मेथी टाकल्यामुळं पण असं चपाती छान लागते. त्यामुळं अशी भाजी आणि थोडीशी वेगळी चपाती केली की आणखी छान लागतं. तर रविवारचं मी असं जेवण बनवलं होतं, तर छान झालं होतं स्वयंपाक पण. आणि इथं मी सगळ्या चपाती पण अशा लाटून घेते आता. तवा पण तापला होता छान आणि घडीची चपाती करत असते मी. तवा छान तापला की चपाती लाटून घेतली आणि दुसरी पण सगळ्या चपात्या आता इथं मी करून घेते. तर माझ्या चपात्या सगळ्या करून झाल्या होत्या आणि चाळणीमध्ये मी अशा चपात्या ठेवल्या होत्या आणि लगेच वॉश बेसिनमध्ये भांडे तर जास्त नव्हते, कारण भांडे वगैरे घासून घेतले होते त्यामुळं. तर इथं भाजी पण झाली होती, तर छान झाली होती अशी भाजी. आणि तुमच्यासोबत शेअर पण केली मी भाजी कशी केली ती. थोडीशी एक कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर मिक्स करून घेतली त्याच्यावरती. आता हे झाली होती भाजी, छान अशी भाजी करून झाली आता इथं मी माझी. तर इथं मी पनीर फ्लावर वाटाण्याची भाजी करून घेतलेली आहे आणि चपाती पण करून घेतली. तर दुपारच्या जेवणातली आज काय भाजी केली होती ती पण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. जर कुणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू. आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.